तर कालचा जो पिझ्झा तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला होता, त्या पिझ्झाचं मी काय करणार ते तुम्हाला मी आज दाखवते. तर पिझ्झा करून झाल्याच्यानंतर आमचं सगळ्यांचं ठरलं होतं की मी पॉटलक करणार आणि माझा पिझ्झा होतो की नाही याचा मला डाऊट असल्यामुळे मी सगळ्यांना सांगितलं मी सरप्राईज मेनू आणणार आहे, तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवेल. त्यानंतर संध्याकाळी 6-7चा टायमिंग ठेवला, पण आता बऱ्यापैकी उजेड 8-8:30पर्यंत पण चांगला उजेड असतो. त्यामुळे निघता निघता आम्हाला 7 वाजले आणि जिथं आम्ही ठरवलं होतं तो होतं स्विमिंग पूल. आमच्या स्विमिंग पूलच्या तिथे बसायला वगैरे थोडीसं छान एरिया आहे, त्याच्यामुळे छानपैकी ते सगळ्यांना बसून खाता येतं. आणि मुलांनी गेल्या गेले पहिले पिझ्झा खाल्ला, त्याच्यामुळे पिझ्झा तुम्हाला दाखवता आला नाही माझा जसा कट झाल्याच्यानंतर. त्यानंतर होती पावभाजी, मस्त असा पुलाव होता, त्याच्यासोबत रिंग्स होत्या खायला, पापड होते आणि साबुदाणा वडा. मेनू एकदम मस्त होता, सॉर्टेड होता आणि छान होता. संध्याकाळचा थोडासा वेळ मुलांना आज स्प्रिंग ब्रेक संपत आला आहे, तर म्हटलं चला सगळ्या मुलांना पण एन्जॉय करता येईल आणि आपल्याला पण त्यांच्या निमित्ताने एकमेकांच्या हातचं खाता येईल. तर इथे आम्ही छानपैकी मस्तपैकी आमची ताटं करून घेतले, सगळ्या मुलांनी एन्जॉय केला. त्यानंतर जे होते ते थोडेसे फोटोशूट्स केले छान छान, एकमेकींच्या रील्स वगैरे काढल्या जे मी ऑलरेडी इंस्टाग्रामला अपलोड केले आहेत आणि त्या कलर ट्युनिंग केले होते. तर ते इथे बऱ्यापैकी सगळ्यांनी सेम सेम असे कपडे घातलेले. चला परत भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.